सांध्यापासून मांड्यापर्यंत सामान्य कुक्कुटपालन बनवण्यासाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला. नको आहे व्हिडिओ पाहणं सर्वांचे रायझिंग स्टार परभणीवर करतो आता खूप खूप स्वागत. सांध्यापासून मांड्यापर्यंत सामान्य कुक्कुटपालन बनवण्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची माहिती. जी माहिती सामान्य कुक्कुटपालक बनवण्यासाठी यंदाच्या पावसाळ्यात ठरू शकते 100% फायदेशीर. ज्या माहितीच्या अनुसार आपल्या सर्वांना यंदाच्या पावसाळ्यात आपल्यापाशी असणाऱ्या कोंबड्या आणि पिल्लांना खाद्य म्हणून जास्तीत जास्त प्रमाणात द्यायचं आहे या ठिकाणी पीठ. पण जो सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे तो मात्र सध्याच्या कंडिशनला विचारायला लागलाय की पावसाळ्यामध्ये कोंबड्या आणि पिल्लांना जास्तीत जास्त प्रमाणात खाद्य म्हणून पीठ का द्यायचे. जर पावसाळ्यामध्ये आपण सर्वांनी कोंबड्यांना व पिल्लांना जास्तीत जास्त प्रमाणात पीठ हे खायला दिलं तर याचा फायदा कोंबड्यांना व पिल्लांना पावसाळ्यात कशा पद्धतीनं होऊ शकतो. चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे उत्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूया. ज्यांना ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ आपल्या सर्वांना पाहिल्यानंतर आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य कुक्कुटपालक बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा. आत्तापर्यंत ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांना विनंती आहे की सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो या ठिकाणी सतत. तो सांध्यापासून मांड्यापर्यंत सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती. ज्या माहितीच्या अनुसार आपल्या सर्वांना कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून पावसाळ्यात जास्तीत जास्त प्रमाणात यंदा पिठाचा वापर करायचा आहे. जो कुक्कुटपालक बांधव हा सल्ला मान्य करेल त्या सर्वांचा हा सल्ला मान्य केल्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात होणार आहे खूप खूप फायदा. पण अशा परिस्थितीमध्ये सामान्य कुक्कुटपालक बांधव तर विचारायला लागलाय की पावसाळ्यामध्ये कोंबड्यांसाठी व पिल्लांसाठी खाद्य म्हणून जास्तीत जास्त प्रमाणात पिठाचा वापर हा का करायचा आहे. जर पिठाचा वापर कोंबड्यांसाठी व पिल्लांसाठी खाद्य म्हणून पावसाळ्यात जास्तीत जास्त प्रमाणात केला तर याचा फायदा कोंबड्यांना आणि पिल्लांना पावसाळ्यात कशा पद्धतीनं होऊ शकतो. चला तर मग आपल्या मनातील सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी प्राप्त करून घेऊया. मित्रांनो, जर या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचा आपल्या सर्वांना अचूक उत्तर घ्यायचं असेल तर पिठाचा वापर कोंबड्यांसाठी व पिल्लांसाठी खाद्य म्हणून पावसाळ्यात कशा पद्धतीनं फायदेशीर ठरू शकतो हे जाणून घेण्यापूर्वी पावसाळ्यामध्ये असणारी एकंदर परिस्थिती कशी असते, याचा कोंबड्यांवरती आणि पिल्लांवरती कशा पद्धतीनं परिणाम होतो, त्या बदललेल्या परिस्थितीमध्ये कोंबड्यांसाठी व पिल्लांसाठी खाद्य म्हणून पीठ जे आहे ते कशा पद्धतीनं संजीवनी बोटीसारखं काम करते चला समजून घेऊया. तर आपण सर्वांनी बघितलं तर पावसाळ्यामध्ये विविध प्रकारच्या समस्या कोंबड्यांसमोर आणि पिल्लांसमोर येतात. जर आपण बघितलं तर पावसाळ्यामध्ये सर्वात महत्त्वाची समस्या कोणती तर आपली जी कोंबडी आणि कोंबड्यांची पिल्ले आहेत ती शीतरक्तपेशी असणारे पक्षी येतात. आता शीतरक्तपेशी असणारे पक्षी म्हणजे तरी काय तर लक्षात घ्या, ज्या पक्ष्यांना स्वतःच्या शरीरातील तापमान कमी करता येत नाही अथवा वाढवता येत नाही त्यांना शीतरक्तपेशीचे पक्षी असे म्हणतात. आता पावसाळ्यामध्ये होते काय ते समजून घ्या. पावसाळ्यामध्ये जेव्हा धो पाऊस कोसळतो तो पाऊस कोसळल्यानंतर वातावरणामध्ये खूप सारा गारवा निर्माण होतो आणि हा जो गारवा निर्माण झालाय त्याच्यामुळे काय होत असते टेम्परेचर डाऊन होते. टेम्परेचर डाऊन झाल्यानंतर आपल्या सर्वांना हे आढळून येते की आपल्या ज्या कोंबड्या आहेत आणि आपली जी कोंबड्यांची पिल्ले आहेत ते शीतरक्तपेशी असणारे पक्षी येतात. ह्याच्यामुळे बाहेरच्या वातावरणात जो बदल झालाय तो बदल त्यांच्या शरीरात होतो आणि त्यांच्या शरीरातील सुद्धा या ठिकाणी असणारं तापमान ते कमी होते. दुसरी महत्त्वाची गोष्ट की बाहेरच्या वातावरणामध्ये पाण्याचं संचयन खूप झाले त्यामुळे कोंबडीच्या व पिल्लांच्या शरीरातील पाण्याचं लेव्हल सुद्धा वाढलेलं असते. आता एवढं सारं झाल्यामुळं आता कोंबडी आणि पिल्लं काय करतात स्वतःचा जीव वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतात. याच्यासाठी शरीराच्या आतमध्ये जेवढी त्या ठिकाणी शक्ती उपलब्ध आहे त्या शक्तीचा वापर करतात. याच्यामुळं काय होते की थोडं बहुत तापमान वाढतंय, थोडं बहुत पाण्याचं लेवल मेंटेन होतंय, पण या परिस्थितीमध्ये त्यांच्या शरीरात एकवटलेली जवळपास सगळी शक्ती वापरल्या जाते. ही सर्व शक्ती वापरल्या गेल्यामुळं काय होते की ती कोंबडी व ती पिल्लं स्वतःचा जीव त्या कालावधीपर्यंत वाचवण्यात यशस्वी होतात. पण ते काय होतात कमजोर होतात, ते काय होतात कमकुवत होतात आणि अशा परिस्थितीमध्येच बॅक्टेरिया आणि व्हायरस हल्ला करतो आणि या हल्ल्यामुळं त्या ठिकाणी ते आजारी पडतात आणि त्याच्यामध्येच ते गतप्राण होऊ शकतात.
मग अशा परिस्थितीमध्ये मला सांगा त्यांचा हाकनाक जीव कशामुळे गेलाय? तर पहिले वातावरणातील तापमान कमी झालं. त्याच्यानंतर त्यांच्या शरीरातील तापमान कमी झालं. त्या तापमानाला वाढवण्यासाठी त्यांनी शरीरातील सर्व शक्ती वापरली. पण शरीरातील शक्ती कमी पडली आणि त्यांचा हाकनाक जीव गेला. मग अशा परिस्थितीमध्ये तापमान वाढवण्यासाठी त्यांच्या शरीरात गरमी वाढवणारे अन्नपदार्थ पाठवणं गरजेचं आहे. पाण्याची लेव्हल कमी करण्यासाठी म्हणजे मेंटेन करण्यासाठी या ठिकाणी कोरडा आहार त्यांना देणं गरजेचं आहे. आणि या दोन्ही कसोट्यांना परिपूर्ण करत आहेत तर ते त्या ठिकाणी आपल्यापाशी असणारं पीठ. मित्रांनो, पीठ हे कसं आहे? कोरडं आहे. पीठ हे कसं आहे? तर गरमी देणार. कारण आपल्याला माहिती आहे की जास्तीत जास्त प्रमाणात आज सांध्यापासून बांध्यापर्यंतचा विचार केला तर जे पीठ मिळत असते तर ते पीठ कसं असते? सगळ्यात जास्त गव्हाचं पीठ 80% वापरले जाते. जवळपास 12 ते 14% ज्वारीचं पीठ वापरले जाते. 2-4% बाजरीचं व मग 2-3% उरलेलं इतर शिल्लक पीठ वापरले जाते. आता महत्त्वाचा मुद्दा काय की गव्हाचं पीठ 80-85% असते. गहू गरम असतो, बाजरी गरम असते. यामुळे काही टेन्शन नाही. तर यांच्या पिठाचा वापर करणं अत्यंत फायदेशीर आहे. आता तुम्ही म्हणाल हे सगळं ठीक आहे सर, पण पैशाचं सोंग करता येत नाही. कारण गहू आणि बाजरीचा विचार केला तर आज मार्केटमध्ये ₹27-28 किलो आहे. ₹3-4 दळून आणण्याचे धरले तर ₹32 ते ₹34 किलो पडतंय. आम्हाला काय परवडेल हे? आपला मुद्दा या ठिकाणी समर्पक आहे. आपला प्रश्नसुद्धा या ठिकाणी अचूक आहे. बघा तुम्हाला याचं सुद्धा उत्तर देतो. आपल्याला तर पीठ वापरायचं आहे, पण आता हे पीठ महाग पडते, तर तुम्हाला सांगतो करायचं काय? आपल्या आसपास बघा गिरण्या असतात. आता या गिरण्याला भेट द्यायची. त्या गिरणीखाली पडणारं जे वेस्टेज पीठ आहे, ते काय करतात तिथले गिरणी चालक, मालक जे आहेत, ते त्या ठिकाणी ₹5-6 किलोने विकून टाकतात. मग आपण काय करायचं? त्यांना त्या ठिकाणी संपर्क साधायचा. थोडंसं आमिष दाखवायचं. कोणतं? किंवा तुम्ही ₹5-7 किलो विकायले ना, तुम्ही टेन्शन सोडून द्या. तुम्ही क्विंटलभर जमा करा, 2 क्विंटल जमा करा. डायरेक्ट मी ₹10 किलोनं घेऊन जातो. मग आता त्यांना ₹2-3 वाढून मिळाले म्हटल्यावर ते पण आवर्जून गोळा करतील. तर अशा माध्यमातून काय करायचं आहे, आपल्याला हे पीठ संचयित करायचं आहे. म्हणजे पीठ कोणतं वापरायचं आहे? A1 क्वालिटीचंच वापरायचं आहे, पण गिरणीखालचं पीठ वापरायचं आहे. आता गिरणीखालचं पीठ म्हणजे कोणतं पीठ? तर तुम्हाला सांगतो की जेव्हा या ठिकाणी गिरणी चालक काय करतो, वरून त्या ठिकाणी दळण टाकतो आणि जो जुना डब्बा आहे काढून नवीन डब्बा जो आहे तो लावतो. त्याच्या दरम्यान जे पीठ पडते ते असते गिरणीखालचं पीठ. एरवी या गिरणीखालच्या पिठाचा वापर जो असतो ना, तो आपल्यापाशी असणाऱ्या गुरांढोरांसाठी त्या ठिकाणी केला जातो. मग आता काय करायचे? गिरणीखालचं पीठ आणायचंय आणि त्याला काय करायचे? साफसूफ करून घ्यायचं. म्हणजे बाबा काही केर कचरा असेल, एखाद दुसरे केस गेले असले तर काढून टाकायचे. आणि घरामध्ये बघा तुम्ही सांगतो या ठिकाणी जेव्हा पीठ आणतो तेव्हा आपण चाळून घेतो. तसं तर बघायला गेल्यावर जे वरचं चाळण आहे तेच जास्त पौष्टिक असते. पण असू द्या, त्या मुद्द्यात आपल्याला जायचं नाही. तर ते चाळणसुद्धा याच्यामध्ये तुम्ही मिक्स आउट करू शकता. आता त्याच्यानंतर काय करायचंय, की हे जे गिरणीखालचं पीठ आणले साफसूफ केलेले त्यात चाळण टाकलं, तर ह्याला काय करायचं, ह्याच्यामध्ये गरजेपुरतं गुळपाणी टाकायचं. नुसतं पाणी नाही तर गुळपाणी. आपण जसं कसं कणिक तिंबतो ना, समजा आपण पिठाचा उंडा करतो त्या पद्धतीनं करायचंय. तर हे काय करायचंय, गुळपाणी आपल्याला त्या ठिकाणी गरजेपुरतं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचंय आणि मग याचे छोटे गोळे तयार करायचे आणि आपल्या कोंबड्यांना पिल्लांना खायला घालायचे आहे. आता एवढा छोटासा बदल जर तुम्ही केल्यानंतर तुम्हाला गॅरंटीने सांगतो खूप सारा फायदा तुम्हाला या ठिकाणी होतो. आता तुम्हाला देण्याची पद्धत सांगितली. आता तुम्हाला हे समजावून सांगतो, की या ठिकाणी आपण हे पीठ वेस्टेज पीठ कशामुळे पावसाळ्यात द्यायचं, त्याच्यामुळे काय बरं फायदे होणार ते समजावून सांगतो आता. बघा मित्रांनो, हे वेस्टेज पीठ दिलं आपण ओलसर करून दिले, पण हे ओलसर तात्पुरते, याचा कसल्याही प्रकारचा प्रतिकूल परिणाम होत नाही. एवढ्या ओलसरपणामुळे कोंबडीच्या शरीरामधलं व पिल्लाच्या शरीरामधलं असणारं पाण्याचं प्रमाण हे वाढत नाही. आता तुम्हाला सांगतो दिलेलं पीठ हे गरम आहे. त्याच्यानंतर आपण जे गुळ पाणी दिले ते सुद्धा गरम आहे. जेव्हा हे असणारं पिठाचा जो उंडा आहे, तो त्या ठिकाणी कोंबडीच्या व पिल्लांच्या शरीरात खाल्ल्यानंतर प्रवेश करतो, तेव्हा तो काय करतो, त्या पिल्लाच्या व कोंबडीच्या शरीरातील अग्नी जो आहे तो वाढवतो. अग्नी वाढवल्यामुळं जो जीवाणू आणि विषाणू म्हणजे जो बॅक्टेरियन व्हायरस आहे तो त्या ठिकाणी भस्मसात होऊन जातो. आता हा भस्मसात झाल्यामुळं काय होत असतो, की जी इनिशियल स्टेजला इन्फेक्शन दिसाय ते इन्फेक्शन दूर होऊन जाते. त्यानंतर हे सातत्यानं देत गेला तर त्याच्यामुळे एक सुरक्षा कवच तयार होत असते. सहजासहजी कोणताही बॅक्टेरियन, कोणताही व्हायरस या असणाऱ्या सुरक्षा कवचाला भेदू शकत नाही आणि याच्यामुळं काय होतं, की आपल्या कोंबड्यांचं आणि पिल्लांचं आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता ही वाढून जाते आणि त्यामध्ये सहजासहजी आजारी पडत नाहीत. आणि जरी पडले थोड्याफार प्रमाणात आजारी तर तात्काळ आपण औषध पाणी करून त्यांना दुरुस्त करू शकतो.
म्हणजे पहिला फायदा कोणता व्हायला की आजाराविरुद्ध पिल्लाची लढण्याची क्षमता वाढायली आणि त्याच्यामुळे त्यांचा जीव वाचायला, म्हणजे आपल्या फार्मचा मृत्यूदर हा कमी व्हायला, हा पहिला फायदा. दुसरा फायदा जर बघितला तुम्हाला सांगतो की शरीरामध्ये गरमी कमी झाल्यामुळं आपण पाहतो की पावसाळ्यामध्ये कोंबड्यांचं अंडे उत्पादन कमी होते. पण जेव्हा आपण हे गूळ पाणी मिश्रित पिठाचा उंडा कोंबड्यांना व पिल्लांना खायला देतो त्यावेळेस खास करून कोंबड्यांचा जर विचार केला तर जेव्हा हे त्यांच्या शरीरामध्ये जाते त्यावेळेस त्यांच्या शरीरातली गरमी वाढते, उष्णता वाढते, पाण्याचं प्रमाण कमी होते आणि त्याच्यामुळे ही जी उपयुक्त गरमी आहे ती कोंबड्यासोबत क्रॉस करण्यासाठी त्या ठिकाणी जे आहे ते त्या ठिकाणी प्रोत्साहन देते आणि त्याच्यामुळं काय होते की क्रॉसिंगचं प्रमाण वाढते आणि पाऊस पडला, वातावरण थंड जरी झालं तरी देखील टेम्परेचर मेंटेन झाल्यामुळं कोंबडीच्या अंडे उत्पादनामध्ये आपल्याला या ठिकाणी 20 ते 30% वाढ दिसून येते. म्हणजे वेस्टेज पिठाचा योग्य रीतीने दररोज वापर खाद्याच्या माध्यमातून केला तर अंडे उत्पादनात सुद्धा 30% वाढ ही दिसून येते. त्यानंतर तिसरा फायदा जर विचारात घेतला तर या ठिकाणी सांगतो की हे आपण जे खाद्य देतो त्यामुळं कोंबडीला पिल्लांना हे सहजासहजी पचायला फार सोपं होते. त्यामुळं काय होते की त्यांनी जेवढं खाल्ले, जेवढं त्या ठिकाणी त्यांनी प्राशन केले तर त्याच्या माध्यमातून त्यांना ते सगळं पचते. पचल्यामुळं काय होतंय की कोंबडीचं आणि पिल्लांचं वजन वाढायला सुरू होतंय आणि आपल्या कोंबडीचं खूप कमी खर्चात हे जे वजन वाढते, कोंबड्याचं वजन वाढते, पिल्लांचं वजन वाढते, तर त्याच्यामुळं आपल्या फार्मची ग्रोथ फार जबरदस्त होते. हा एक फायदा आहे. त्यानंतर चौथा फायदा काय की सगळं काही व्यवस्थित घडल्यामुळं कोंबडी दिसायला अट्रॅक्टिव्ह दिसते, ती शायनिंग त्या ठिकाणी दिसते आणि दुसरी गोष्ट तिची काय पिसं गेली असली ते पण परत येऊन जातात. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की तिची ग्रोथ फार जबरदस्त होते. मग यामुळं आपल्याला हे सारे फायदे होतात. लक्षात घ्या की काही जण म्हणतात की कोंबड्यांना व पिल्लांना खाद्य म्हणून पिठाचा वापर केला तर पावसाळ्यामध्ये पिसूचं प्रमाण वाढते. तर बघा हा फक्त गैरसमज आहे. याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं तथ्य, सत्य आणि वास्तव नाही. तुम्ही बिनधास्त पिठाचा वापर या ठिकाणी कोंबड्यांसाठी आणि पिल्लांसाठी खाद्य म्हणून या पावसाळ्यात करू शकतात आणि जर केला तर तुम्हाला उपरोक्त फायदे होऊन जातील. आता मूळ मुद्दा आहे की बाबा ठीक आहे, आपल्याला का द्यायचं कळालं, कसं द्यायचं हे कळालं, पण मुख्य प्रश्न आहे की किती द्यायचं? तर प्रमाण लक्षात घ्या. जेवढं खाद्य तुम्ही दिवसाला कोंबड्यांना आणि पिल्लांना देता त्याच्या 50 ते 60% तुम्ही पिठाचा वापर करू शकतात. म्हणजे समजा तुम्ही 10 किलो खाद्य कोंबड्यांना आणि पिल्लांना जर रोज टाकत असाल तर तुम्ही काय करा 5 ते 6 किलोपर्यंत पिठाचे गोळे करून द्या. कोरड्या पिठाचं वजन करा. पाणी टाकल्यानंतर वजन करायचं नाही. कोरड्या पीठ समजा 5 किलो दिलं तर तेच 5 किलो पकडायचं नाही, तर पुन्हा वजन 7 किलो झालं तर ते पकडायचं नाही. तर अशा पद्धतीनं आपण सर्वांनी जर कोंबड्यांना व पिल्लांना पावसाळ्यात खाद्य म्हणून पिठाचा वापर उंड्याच्या रूपाने व्यवस्थितपणे केला तर गॅरंटीनं सांगतो त्यांची ग्रोथ चांगली होते, त्यांचं वजन वाढतंय, अंडे उत्पादनात वाढ होते, आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता वाढते आणि कोंबडी आणि पिल्लं एक्सपायर होत नाहीत. तर हे सारे फायदे होतात. त्यामुळे आपण सर्वांनी आवर्जून यंदाच्या पावसाळ्यात कोंबड्यांसाठी आणि पिल्लांसाठी खाद्य म्हणून या ठिकाणी जे आहे ते वेस्टेज पिठाचा वापर हा करायचा आहे. आता तुम्हाला मी समजावून सांगितलं की वेस्टेज पिठाचा वापर का, कधी, कशा पद्धतीनं व किती प्रमाणात करायचा व त्यामुळे कोणकोणते फायदे हे होऊ शकतात. आता बरेच कुक्कुटपालक बांधव म्हणतात, सर आपण माहिती फार जबरदस्त देतात पण वेळोवेळी ही आम्हाला माहिती मिळत नाही. आम्हाला तुमचं मार्गदर्शन घ्यायचं आहे. मग काय आहे का सुविधा मार्गदर्शनाची, ट्रेनिंगची? तर तुमच्यासाठी आनंदाची वार्ता किंवा मार्गदर्शनाची सुविधा आहे, ट्रेनिंगची सुविधा आहे आणि ही सुविधा ऑनलाईन आहे. लक्षात घ्या आपल्या सर्वांसाठी या ठिकाणी आम्ही ऑनलाईन ट्रेनिंगचं प्रयोजन केले. ही ट्रेनिंग दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता अरेंज केली जाते. या ट्रेनिंगमध्ये सर्वात प्रथम काय केले जाते की एक लेक्चर विशिष्ट प्रकारचं घेतलं जाते, त्याबद्दल सखोल माहिती व मार्गदर्शन केलं जाते. त्याच्यानंतर सेकंड जे त्या ठिकाणी सेगमेंट आहे त्याच्यामध्ये वेदर बुलेटिन आणि मेडिकल बुलेटिन असते की ज्याच्यामध्ये पुढच्या आठवड्याभरामध्ये वातावरण कसं राहणार, त्याचा कशा पद्धतीने कोंबड्यांवरती आणि पिल्लांवरती परिणाम होणार आणि या प्रतिकूल परिणामापासून त्यांचा बचाव करण्यासाठी कोणत्या औषधांचा वापर करायचा आहे आणि आठवड्यामध्ये मग कोणतं वॅक्सिन असेल तर ते कशा पद्धतीनं फॉलो करायचे हे सगळं सांगितलं जाते. त्यामुळे कोंबडी आणि पिल्लं आजारी पडत नाहीत आणि आजारी पडली तर तात्काळ दुरुस्त होतात, कारण आम्ही लगेचच उपाय सांगत असतो. त्यानंतर तिसरं सेगमेंट आहे प्रश्न उत्तर ही लाईव्ह असतात. तुमच्या मनात आठवडाभरात जेवढी प्रश्न निर्माण झालीत त्या सर्व प्रश्नाचा उलगडा मी रविवारी करत असतो आणि ही सर्व प्रश्न लाईव्ह असतात. त्याच्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही, थेट आपण विचारू शकता. आता बरेच जण म्हणतात सर प्रश्न लाईव्ह असतात, मान्य, पण हे प्रश्न रविवारी असतात, इतर दिवशी अडचणी आल्या तर कुणासोबत संपर्क साधायचा.
तर इतर दिवशी जर अडचणी आल्या तर याचं सोल्युशन करून घेऊ शकतात आपण लखन सरांकडून. त्यांचा नंबर आहे 84 21 82 62 62. यांना आपण दुपारी 3 ते 8च्या दरम्यान संपर्क साधून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी प्राप्त करू शकतात. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की सर आम्हाला रजिस्ट्रेशन करायचंय, प्रोसेस सांगा. ज्यांना रजिस्ट्रेशन करायचे त्यांनी एकच काम करायचे 84 21 82 62 62 या लखन सरांच्या नंबरवरती कॉल करायचा आहे. कॉल केला की लखन सर फोन उचलतील. फोन उचलल्यानंतर त्यांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे. मग त्यानंतर लखन सर काय म्हणतील की यासाठी आपल्याला काय करावं लागेल की WhatsApp नंबर 84 21 82 62 62 वर आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो हा पाठवावा लागेल. एवढी माहिती आपण पाठवल्यानंतर मग आपणास लखन सर माझा फोनपे, गुगल पे नंबर जो आहे 82 65 088 460 म्हणजेच 8265088460 बस याच्यावरती ₹500 पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. बस एवढं केलं तर अवघ्या ₹500च्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्या सर्वांना सखोल मार्गदर्शन हे प्राप्त होईल आणि ज्या मार्गदर्शनामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा होईल या ठिकाणी परिपूर्ण. तर ज्यांना गावरान कुक्कुटपालन करायचे, निमगावरान कुक्कुटपालन करायचे आणि यातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे, त्यांना अचूक मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. अचूक मार्गदर्शन रायझिंग स्टार परभणीच्या माध्यमातून आपण देत आहोत. या असणाऱ्या ट्रेनिंगमध्ये प्रवेश घेण्यासाठी तात्काळ संपर्क साधावा 84 21 82 62 62 या क्रमांकावरती. जर आपण या ट्रेनिंगमध्ये जॉईन झालात तर मुख्य 4 फायदे आपल्याला होणार. पहिला फायदा कोंबड्यांचा व पिल्लांचा खाद्य खर्च 80% कमी होईल. दुसरा फायदा शेड कसा उभारायचा याबद्दल माहिती त्या ठिकाणी मिळेल. त्या माध्यमातून आपली पैशाची, त्याचबरोबर वेळेची, मेहनतीची आणि जागेची बचत होईल. त्यानंतर तिसरा फायदा कोणता आहे तर आपली कोंबडी, आपलं पिल्ले यांच्यावरती कसल्याही प्रकारचा आजार येऊच नये. म्हणून त्यांचं लसीकरण कधी व कसं करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन दिल्या जाते. ज्या मार्गदर्शनामुळं आपली कोंबडी व पिल्लं सहजासहजी आजारी पडत नाहीत. त्यातूनही आजारी पडली तर कोणतं औषध द्यायचं याबद्दलही माहिती तात्काळ दिली जाते. म्हणून मृत्यूदर हा कमी होतो आणि हा सर्वात मोठा फायदा आहे. चौथा फायदा की आपल्यापाशी तयार होणारी कोंबडी, कोंबडा, कोंबड्यांची पिल्ले, कोंबड्यांची अंडी यांची विक्री कधी, कुठे आणि कशी करावी हा जो सर्वात महत्त्वाचा 100 प्रश्न आहे त्याचं सुद्धा सोल्युशन करून दिल्या जाते. म्हणजे विक्रीचं टेन्शन सुद्धा शिल्लक ठेवल्या जात नाही. तर अशा पद्धतीनं उत्पादनापासून विक्रीपर्यंत सर्व प्रकारचे तुम्हाला उपयुक्त माहिती व मार्गदर्शन ट्रेनिंगच्या माध्यमातून केलं व दिलं जाते, जेव्हा लाखोंचा निव्वळ नफा आपण अलगद प्राप्त करू शकतात. ज्यांना लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा आहे त्यांना अचूक मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. हे अचूक मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी एकदा कॉल करा. लखन सरांना नंबर आहे 84 21 82 62 62. त्याचबरोबर आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा WhatsApp ग्रुप तयार केला आहे. हा मार्केटिंगचा जो WhatsApp ग्रुप आहे तो मोफत आहे. या मार्केटिंगच्या WhatsApp ग्रुपमध्ये जर आपल्याला सामील व्हायचं असेल तर मोफत होऊ शकतात. यासाठी आपल्याला एकच काम करायचं आहे. WhatsApp नंबर 84 21 82 62 62 वर आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायचा आहे. एवढं केलं की तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या WhatsApp ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल. तर मित्रांनो, हा होता व्हिडिओ ज्यात आपण बघितलं की कुक्कुटपालनाच्या व्यवसायामध्ये पावसाळ्यात कोंबड्यांसाठी व पिल्लांसाठी खाद्य म्हणून जास्तीत जास्त प्रमाणात पिठाचा वापर का करायचा आहे व पिठाचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात आपण सर्वांनी कोंबड्यांसाठी व पिल्लांसाठी खाद्य म्हणून पावसाळ्यात केलं तर यामुळे कोणकोणते फायदे आपणास होऊ शकतात. तरी देखील काही प्रश्न मनात असतील कुक्कुटपालनाबद्दल किंवा या व्हिडिओबद्दल तर आपण कमेंट्स बॉक्समध्ये लिहून कळवा. या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिली जातील. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कुक्कुटपालक बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक वेळा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी मित्रांनी सातत्याने तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कुक्कुटपालक बांधवांचे आजच्या वेळेत आपला मित्र उदय हा मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.